नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आता हा राकेश त्याची जी काही मैत्रीण असते तर तिला भेटायला हॉटेलवर आलेला असतो आणि ती नताशा असते। तेव्हा मात्र आता त्याच वेळेस त्याच्या बायकोचा कॉल येतो आणि कॉल झाल्यानंतर राकेश इला येतो आणि मिठीमध्ये घेतो। तेव्हा ती नताशा त्याला विचारत असते की काय रे, तुला मी समोर असताना तुझ्या बायकोचा फोन घेण्याची हिम्मतच कशी झाली। तेव्हा मात्र आता राकेश तिला मिठीत घेतो आणि म्हणतो की कसं असतं की एक असतं सेविंग अकाउंट, एक असतं करंट आणि एक असते एफडी, आणि ही माझी जी काही निरागस संस्कारी गोड बायको आहे ना, तर ती आहे माझी एफडी म्हणजे फिक्स डिपॉझिट, आणि एफडी म्हणजे जेव्हा गरज पडेल तेव्हा मोडायची वस्तू, आणि वेळ आली तर मी तिला मोडणारच आहे। आणि हे बघ, आत्ताच मी एक सेविंग अकाउंट सुद्धा उघडलं। त्यावर आता ही विचारते की पण मी कोण आहे। तेव्हा राकेश म्हणतो की अगं तू तर करंट अकाउंट आहे बेब्स, अजून खूप काही असे ट्रान्झॅक्शन आपले बाकी आहेत। तर लगेच नताशा म्हणते की चल नौटंकी, आणि तेवढ्यात मात्र अननोन नंबरवरून त्याला एक कॉल येत असतो। मात्र आता राकेश फोन घ्यायला जाणार तोच लगेच रिया म्हणते की आता मात्र फोन घ्यायचा नाही। तेव्हा राकेश म्हणत असतो की रिया माझा फोन दे। रिया मात्र ऐकायला तयार नसते, परंतु राकेश म्हणतो की फोन दे। तेव्हा मात्र आता ही नाही नाही असं म्हणत असते, पण राकेश म्हणतो की फोन दे आणि जोरात तिला ढकलून देतो आणि तिच्या हातातून फोन हिसकावून घेतो। मात्र अगदी तेथे पडलेली असते आणि ती इतकी घाबरते। तेव्हा मात्र राकेश तिला धमकावून म्हणत असतो की तू कोण आहे खेळणंस। तेव्हा तिला विचारतो की कोण आहे, तर रिया म्हणते की खेळणं, त्यामुळे लायकी मात्र विसरायची नाही। खेळण्याचा हक्क नसतो मालकावर, आणि हे खेळल्याने फक्त मालकाला रमवायचं असतं, समजलं का तुला, असे म्हणून तो तिच्यावर खूप असा ओरडतो। तेव्हा रियाला खूप राग येतो आणि ती घाबरते सुद्धा। तेव्हा लगेच जो काही नंबर असतो त्यावरून तो फोन घेतो आणि विचारत असतो की ईश्वरी देसाई मुंबईत कुणाकडे राहणार आहे, ती कधी येणार आहे, कुठे जाणार आहे, काय काय करणार आहे, सगळी माहिती मला हवी आहे, ते पण अर्जंटली। तर रिया हे सर्व ऐकते आणि तो फोन ठेवल्यानंतर म्हणतो की ईश्वरी आता लवकरच आपली भेट होणार आहे पुन्हा, आणि परत रिया जवळ येतो आणि म्हणतो की कम ऑन अगं बेब्स काय झालं तुला। तेव्हा रिया मात्र अगदी रागाने रिॲक्ट होतस। तेव्हा मात्र रागाने तो तिला ओढतो आणि आपल्या मिठीत तिच्याबरोबर डान्स करत असतो। तेव्हा रिया तर आता खूप घाबरलेली असते, कारण ह्या राकेशचा खरा चेहरा तिला आता कळलेला असतो। त्यानंतर मात्र आता इकडे आपली इशू ही त्या ट्रेन मधून आता तेथे उतरणारच असते। जयू आत्या आणि नमो ह्या सुद्धा तिच्या सोबत असतात। त्या तिघेही तेथे त्या ट्रेनच्या स्टेशनवर उतरतात। तेव्हा मात्र आता त्या अगदी ऑटो कुठे भेटते की नाही ती पाहण्यासाठी येतात तिकडे, आणि तर आता खूप अशी गर्दी असते, रिक्षा वगैरे सर्व काही असतं। तर इशू ही आत्याला म्हणते की आत्या अगं मी फक्त पिक्चर मध्ये मुंबईत इतकी गर्दी असते हे बघितलं होतं, आणि खरंच इथे तर खूप अशी गर्दी आहे ग, किती ह्या गाड्या आहे आणि किती ह्या गाड्या फक्त घाईतच दिसतात। तेव्हा आता जयू त्या रागानेच म्हणते की मुंबईमध्ये सर्व काही घाईतच असते, चला पटकन रस्ता क्रॉस करा। तर आता इशू म्हणते की अगं आत्या रस्ता जर रिकामा असेल तर आपण क्रॉस करू शकतो। तेव्हा आता जयू आत्या म्हणते की जर तो रिकामा होण्याची वाट जर बघत राहिला तर आता आपल्याला जाण्यासाठी मध्यरात्र होईल, चला पटकन क्रॉस करा। तेव्हा मात्र आता जयू आत्या तर पुढे जाते, परंतु नमो आणि इशू तर मागेच थांबतात, कारण आता खूप काही अशी गर्दी गाड्यांची असते। तेव्हा आता नमो आणि इशू एकमेकींच्या हाताला धरतात। तर इशू म्हणते की ताई अगं मुंबईमधील या गाड्याच्या लोकांच्या गाड्यांना ब्रेक असतं हे यांना माहितीच नाही वाटतं, म्हणून हळूहळू थांब करत ते आता जयू आत्यापाशी येऊन पोहोचतात। त्याला पटकन आपल्याला रिक्षा स्टँडवर जायचं, रिक्षा शोधायची अजून। त्यानंतर मात्र आता इकडे आर्यन हा ऑफिसमध्ये निघलेला असतो आणि अंजली त्याच्या मागे धावत येत असते, म्हणजे तिला पायाला काहीतरी त्रास असतो, व्यवस्थित चालता येत नसतं। तेव्हा आता ती चिंटू थांब असे करून शेवटी अर्णवला थांबवते। तेव्हा मात्र आता जो काही एक नोकर असतो त्याच्या हातामध्ये एक सूट असतो। तर अंजली विचारते की हे काय, तर आर्यन म्हणत असतो की दुपारनंतर माझी एक महत्वाची मीटिंग आहे, त्यासाठी मला हा सूट लागेल आणि ऑफिसमध्ये गेल्यानंतर मी चेंज करेल। तेव्हा आता अंजू ही रघु काकांना म्हणत असते की तुम्ही आज सुद्धा विसरलात का, अहो हा जेवत सुद्धा नाही नीट व्यवस्थित। तेव्हा आर्यन म्हणतो की ताई, तर अंजली म्हणते की तुला नेहमीच लेट होत असतं, आणि हे बघ आज मी तुझ्या आवडीचे पनीरचे पराठे दिले, ते खा, व्यवस्थित खा, खाण्याकडे लक्ष दे, मागे तू डब्बा घेऊन येऊ नकोस। त्यावर आता आर्यन म्हणतो की माझ्या तब्येतीची माझ्या खाण्याची एवढी तू काळजी करते, अगं स्वतःच काय, तर आता अंजली म्हणते की माझं काय, तर
आता आर्यन म्हणतो की काय ग ताई, फिजिओथेरपीचे सेशन तू का मिस करते? त्यावर आता अंजली म्हणते की तुला फक्त हा एकच मुद्दा सापडतो माझं तोंड बंद करण्यासाठी. तेव्हा आता आर्यन म्हणतो की ताई, आपण त्या फिजिओसला मुंबई पाहण्यासाठी नाही बोलवलं, तुझ्या पायाचं दुखणं बरं व्हायला हवं. तू ती थेरपी अटेंड कर आणि जिजू आल्यानंतर तुला तसाही वेळ नाही मिळणार. तेव्हा अंजू म्हणते की हो जाईन रे बाबा. आणि हे बघ, आज संध्याकाळी आजी तीर्थयात्रेवरून येते, संध्याकाळी उद्यापनाची पूजा ठेवलेली आहे, काही अपॉइंटमेंट्स मीटिंग्स वगैरे असतील त्या कॅन्सल कर आणि पूजेसाठी मात्र वेळ येते. तेव्हा मात्र आता आर्यन म्हणतो की ताई, माझं काम हे सर्व काही आता मला नाही जमणार, तू आजीला काहीतरी असं कारण दे. तेव्हा आता अंजली म्हणते की अरे देवा, पूजेसाठी नैवेद्य बनवायचा विसरलेस, तू किती बडबड करशील, तुझ्यामुळे सर्व काही विसरायला होतं मला चिंटू, किती काम आहे तुला माहिती आहे का? तर आर्यन म्हणतो की ताई. तेव्हा आता अंजली म्हणते की चल बाय आणि परत पुढे जाता जाता म्हणते की सॉरी रे चिंटू. तेव्हा आर्यन रघु काकांना म्हणतो की चला आता. त्यानंतर आता इकडे जयवाते ह्या दोघींना खूप अशी रागवत असते की तुम्हाला रस्ता सुद्धा व्यवस्थित नीट क्रॉस करता येत नाही का, किती गोंधळ घालून ठेवता. तेव्हा येशू म्हणते की अगं आत्या, काहीची काही गर्दी आहे ग ही. तेव्हा आता जयवाते म्हणते की हो ना, इंदोरची राजकुमारीच आहे की हिच्यासाठी जागा मोकळी करा. आणि एका रिक्षावाल्या जवळ येतात आणि काय रे, रिक्षा मोकळी आहे कसं जयवात्या विचारते. तेव्हा मात्र आता तो म्हणतो की हो हो बसा मावशी. मावशी म्हटल्यानंतर जयवात्याला खूप असा राग येतो आणि काय रे, मी तुझी मावशी आहे का आणि माझं वय काही फार नाही, समजलं ना तुला. तेव्हा आता रिक्षावाला म्हणतो की हो का, मग बसा. तेव्हा मात्र आता हा रिक्षावाला येशूकडे पाहत असतो आणि तो अगदी रोमॅन्टिकपणाने पाहत असतो. तेव्हा आता जयवात्या म्हणत असतं की चला बसा, सामान व्यवस्थित ठेवा. तेव्हा येशूचं त्याच्याकडे लक्ष जातं आणि येशू रागाने त्याच्याकडे पाहत बॅग आत ठेवतो. तेव्हा येशू रागाने सामान टाकत त्या रिक्षावाल्याकडे रागाने पाहत असते आणि जयवात्या त्या दोघी आतमध्ये बसल्यानंतर अगं तुम्ही दोघी तर बसल्या, माझ्यासारख्या बारीक माणसाला जागा ठेवा म्हणून. जयवात्या गाडीमध्ये बसल्यानंतर येशू ही धपकन खाली पडते आणि जोरात आई आई ग असे ओरडते. तेव्हा आता जयवात्या ही खूप ओरडते की काय ही मुलगी जांभळासारखी कुठेही पटकन खाली पडते. तेव्हा आता रिक्षावाला लगेच तिला हात वर करत असतो की चल ये. तेव्हा आता येशू त्याला म्हणते की हे. तेव्हा आता नमू म्हणते की येशू चल बॅग दे. तेव्हा येशू म्हणते की अगं ताई, मला अगोदर हात दे. तेव्हा आता ही येशू नमू तिला हात देते आणि वर घेते. तर येशू ही गाडीत बसते. तेव्हा मात्र आता रिक्षावाला म्हणत असतो की आज मात्र ह्या वजनाने माझा टायर फुटणार वाटतं. जयवात्या रागाने त्याला म्हणते की काय म्हणाला, चल मुकाट्याने. तेव्हा रिक्षावाला म्हणतो की काही नाही. त्यानंतर मात्र आता रिक्षा चालू होते आणि रिक्षावाला आता येता येता येशूकडे अगदी आरशातून पाहत असतो. तेव्हा आता येशू इकडे तिकडे नमूला मुंबई दाखवत असते आणि दोघेही खूप छान असे खुश असतात. परंतु येशूचं लक्ष त्या रिक्षावाल्या काकांकडे जातं. तेव्हा ती म्हणते की अहो पुढे नीट व्यवस्थित बघून चाला, नाही तर ठोकतान. तेव्हा आता जयवत्या लगेच म्हणत असते की हो ना, माझ्यासारखी सुंदर मुलगी बघितली तर लगेच सुरून होतं चोरून चोरून बघायचं. तेव्हा लगेच आता रिक्षावाले काका म्हणतात की कोण, मी आणि तुम्हाला. तेव्हा जयवात्या म्हणते की हो. तेव्हा नमो आणि येशू तर खूप असे हसत असतात. तेव्हा जयवात्या हीच बडबड सुरूच असते की काय सामान ठेवलं आणि हा एक स्लो चालवतो, खरंच काय कटकट आहे माहिती नाही. तेव्हा जयवात्या त्याला डावीकडून घे, पुढे गल्ली दिसते ना, चल इकडून घे म्हणून सारखी अशी बोलत असते. तेव्हा आता जेथे त्यांना यायचं असतं त्या पत्त्यावर ते येऊन पोहोचतात आणि आता जयवात्या अशी वाकडं तिकडं होत खाली उतरते आणि जेथे यायचं नाही तेथे शेवटी यावंच लागतं. तेव्हा मात्र जयवात्या आता या दोघींना ओरडत असते की काय चाललं, पटपट करा लवकर. तर येशू म्हणते की हो ना आत्या, आणि सर्व काही सामान घेतलं की नाही, हे येशू म्हणत असते की हो हो मी बघते. तेव्हा जयवात्या त्या रिक्षावाल्या काकांना विचारते की किती झाले. तेव्हा आता तो रिक्षावाला म्हणतो की 200 झाले, पण सुटे द्या, 500-200ची नोट नको. तेव्हा आता जयवात्या खूप अशी ओरडते काय रे 200 एवढ्यात कसे झाले. तेव्हा आता येशू ही जयवात्याला म्हणत असते की आत्या 1 मिनिट, आणि लगेच त्या रिक्षावाल्याला म्हणते की आम्ही सगळ्याजणी बायका आहोत म्हणून लगेच. तेव्हा आता जयवात्या ही येशूला म्हणते की गप ना, अगं मी बोलते ना त्याच्याशी. तेव्हा आता येशू म्हणते की आत्या अगं थांब ना, मी करते हँडल. तेव्हा आता लगेच येशू त्याला म्हणते की 200-200 तुला काही मिळणार नाही. तेव्हा तो खाली उतरतो आणि येशूला म्हणतो की तुला तर मी फ्री मध्ये सोडेल. तेव्हा आता जयवात्याला खूप राग येतो. जयवात्या म्हणते की काय बोलतोस तू. तेव्हा आता येशू मुद्दाम आपली बॅग आहे ती जोरात त्याच्या हातावर आदळते आणि लगेच तो जोरात किंचाळतो की आई ग. तेव्हा मात्र आता लगेच तो रागाने येशूकडे पाहत असतो. तर येशू म्हणते की सॉरी भैया. तेव्हा तो म्हणतो की काय भैया. तेव्हा येशू म्हणते की भाऊ, आणि आमच्या इंदोरमध्ये भावाला भैया म्हणतात आणि
आणि ओ आम्हाला फ्रीमध्ये काही वगैरे चालत नाही, आत्या दे ग याला पैसे। तेव्हा आत्या त्याला 200 रुपये देते आणि चल निघ इथून म्हणते। तेव्हा तो म्हणतो की हो हो ठीक आहे। तेव्हा नमू म्हणते की ओ थांबा, आम्हाला बघून दे काही राहिलं कामचं। तेव्हा मात्र आता नमू चेक करते तर आता जयू आत्या ही रिक्षावाल्याला ओरडत असते की बाई दिसलं की यांचं सुरू होतं आणि चल परत इकडे दिसू नको, म्हणून आता त्या रिक्षावाल्याला चांगली दामटून देते। तेव्हा मात्र आता त्यांचं जे काही पिशव्या वगैरे आहे की नाही चेक करत असतात तर जयू आत्या त्यांना सांगत असते की 1 2 3 4 5 असं। आणि तेवढ्यात मात्र आता जे काही एक काका असतात तर ते काका त्यांची बाईक घेऊन येतात आणि त्या बाईकला आता एक अशी चाकाची गाडी असते। तेव्हा आत्या असं बोलता बोलता डायरेक्ट त्या चाकाच्या गाडीमध्ये पडते आणि तो तर आता जयू आत्यावर लाईनच मारत असतो आणि जयू आत्या ही त्याच्यात पडते आणि तो असं गाडी चालू करतो आणि स्कूटी घेऊन पुढे दामटत असतो। तेव्हा आता नमू आणि इशू त्या आत्या करत त्यांच्या मागे धावत असते। जयू आत्या थांब असे करत असते, परंतु आता मात्र तो काही ऐकायला तयार नसतो आणि परत सर्वत्र फिरून ते पुन्हा त्या घराच्या ठिकाणी घेऊन येतो आणि आता इशू आणि नमू पार धावत दमलेले असतात। मात्र आता इशू त्यांनाच बोलत असते की काय तुम्ही एकतर आम्हाला उशीर झाला आणि तुम्ही त्यांना घेऊन अख्खी मुंबई फिरवता। तेव्हा जयू आत्या म्हणत असते की तुम्ही त्यांच्याशी कशाला गप्पा मारतात, मला बाहेर काढा। म्हणून नमू आणि इशू ह्या दोघी हाताला धरून जयू आत्याला त्यातून ओढत असतात, परंतु त्या माणसाला म्हणजे त्या काकांना खूप असं हसू येत असतं। तर जयू आत्याला ते ओढत असतात तरी सुद्धा त्या गाडीतून काही जयू आत्या त्यांना ओढत नसते। तेव्हा जयू आत्या म्हणत असते की मी इतकी बारीक आहे तरी सुद्धा तुम्हाला जमत नाही का, परंतु इशू आणि नमूने इतका जोर लावलेला असतो परंतु तरी सुद्धा या जयू आत्याला त्या काही बाहेर ओढतात नसतात, वैतागून जातात, परंतु आत्या काही बाहेर निघत नसते। तेव्हा म्हणते इशू 1 मिनिट आणि जोर लगा के ऐसा असं करून ती गाडीला पाय लावते आणि आत्याला जोरजोराने ओढते। तेव्हा मात्र आता जेव्हा जयू आत्या बाहेर येते आणि जो काही तो जवळकर असतो त्याच्यावर इतकी भडकते, परंतु तो मात्र अगदी लाजत असतो, बावरत असतो, जयू आत्याकडे रोमांटिकपणाने पाहत असतो। तेव्हा आता जवळकर म्हटल्यानंतर इशू आणि नमू म्हणतात की आत्या काय बोलते। आता जयू आत्या म्हणते की अगं त्यांचं नाव आहे की जवळकर, आपल्या इकडेच ते गल्लीत राहतात। तेव्हा ते जवळकर म्हणतात की हो ते दिसतं ना, ती समोर माझंच गॅरेज आहे, गल्लीतच राहतो। आणि जयू आत्याकडे बघत म्हणतो की तेरे घर के सामने एक गॅरेज म्हण। तेव्हा आता जयू आत्या खूप अशी ओरडते, काय रे मगाशी मी तुला थांब म्हटले होते तर थांबला का नाही। तेव्हा आता तो जवळकर म्हणतो की खरं सांगू की मी तुम्हाला बघितलं ना, मला थांबावंसच वाटत नाही। तेव्हा आता इशू आणि नमू जोरात असे करतात आणि खूप असे हसतात। जयू आत्या त्यांच्याकडे रागाने पाहत असते। तेव्हा मात्र आता जयू आत्या त्या जवळकरांना म्हणत असते की निघा। तेव्हा तो म्हणतो की खरंच जाऊ। जयू आत्या इतकी भडकते की मी तुम्हाला जा म्हणते ना, निघा। तेव्हा तो पुन्हा विचारतो की खरंच जाऊ। तेव्हा जयू आत्या पार हात जोडते आणि जा असे म्हणते। तेव्हा तो परत गाणं म्हणत असतो की तेरे घर के सामने गॅरेज बनाया मैंने, आणि तो गाणं म्हणतच जात असतो की तेरे घर के सामने एक गॅरेज बनाया मैंने। जयू आत्या तर डोक्याला हात लावते, परंतु इशू आणि नमो ह्या खूप हसत असतात। तेव्हा इशू म्हणते की आत्या खूपच भडकते की गप्प बसा आणि काय चाललं तुमचं, हसतं कशाला, आणि चला बरं पटकनी सामान घेऊन। आणि आतमध्ये गेल्यानंतर पटकन अशा आंघोळी उरकायच्या, इंदोर सारखं 24 तास पाणी नसतं इथे। तेव्हा मात्र आता आत्या जाते तर लगेच इशू म्हणते की नमो अगं काय प्रकरण आहे, आत्या आणि तो जवळकर, म्हणून दोघींना खूप असं हसायला येतं। तेव्हा मात्र नमो म्हणते की काय माहिती, परंतु हे सर्व सोड, मला एक गोष्ट सांग, तुला त्या रिक्षावाल्याची भीती नाही का ग वाटली। तेव्हा इशू म्हणते की हो ना वाटली, पण अशा लोकांना एकदम सही सटमट केल्याशिवाय मला काही चैनच पडत नाही। तेव्हा नमू म्हणते की नाही, तू तर अगदी बरोबरच केलं आणि चल पटकनी, नाहीतर आत्याचा स्पीकर हा वाजेलच। तेव्हा आता तेवढ्यात जयू आत्या म्हणते की अगं चला ना पटकनी। तेव्हा नमू आणि इशू एका सोबत म्हणतात की वाजला, आणि दोघे हसतच बॅग उचलतात आणि आत येतात। तेव्हा मात्र आता वैतागून जाते आणि नमू आतमध्ये गेल्यानंतर इशू ही बाप्पाला हात जोडते की गणू बाप्पा, अरे मुंबईत आल्यानंतर अजून काय माझ्यासाठी तू वाढून ठेवलं माहिती नाही रे बापरे, आणि हे सगळं नाही कुचकट मुळे झालं, खडूस कुठला, अर्णव राजशिर्के सारखे अजून या मुंबईत किती दिसणार आहे माहिती नाही। बाकीच्यांचं जाऊन दे, पण त्याला एकदा पाठवूस गणूबाप्पा माझ्या समोर, जरीही तू मुंबईत नसेल तरी सुद्धा तू त्याला पाठव येथे माझ्या समोर मुंबईत। त्याच्यामुळे आज मला येथे इंदोर सोडून यावं लागलं, त्याला तर असा चांगला इंदोरी धडा मी शिकवणारच आहे। आणि तेवढ्यात आता आतमध्ये आल्यानंतर ह्या फ्रेश होतात, तयार होऊन अगदी बसलेलेच असतात आणि यांच्या दोघींची साफसफाई सुरू असते। आणि तेवढ्यात मात्र आता संजयचा कॉल येतो, तर लगेच
आता जयू आत्या म्हणते की कुणाचा कॉल आहे बघ, तर नमू कॉल उचलते आणि आत्या अगं बाबांचा कॉल आहे असं म्हणते। तेव्हा आता बाबा म्हटल्यानंतर नमू इशू यांना खूपच आनंद होतो। तेव्हा आता संजय म्हणतो की नमू बेटा अगं तुझा मेसेज मिळाला म्हणून असं वाटलं की स्वतःच फोन करावा, तुम्ही लोक तिकडे पोहोचले ना व्यवस्थित? तेव्हा नमू म्हणत असते की हो बाबा, आणि तुम्ही बरे आहात ना? तर संजय म्हणतो की हो हो। तेव्हा इशू म्हणत असते की ताई अगं दे ना मला बाबांशी बोलायचं। तेव्हा संजय विचारत असतो प्रवासामध्ये काही परेशानी तर नाही ना झाली, आणि जयू आत्या इशू कसे आहेत? तेव्हा नमू म्हणत असते की आत्या सुद्धा बरी आहे। तर इशू म्हणत असते की ताई अगं दे ना इकडे मला बोलायचं। तेव्हा आता संजय म्हणत असतो की अगं नमू ऐकून घे, तू समजदार आहे म्हणून मी तुला सांगतो, इशूची सर्व काळजी आता तुलाच घ्यायची आहे, कारण ती वेंधळे आहे। अगं तिला सर्वच लोक हे तिच्यासारखे निर्मळ आणि चांगल्या मनाचे वाटतात। अगं तिला माणसं कळत नाही, ती कुणावर सुद्धा लगेच असा भरोसा करते, त्यामुळे तिची काळजी आता तुलाच घ्यायची। तर नमू म्हणते की हो बाबा। तर इशू म्हणत असते की ताई दे ना अगं मला बोलायचं। तेव्हा मात्र आता जयू आत्या लगेच म्हणते की अगं बोलून दे ना, त्याची सख्खी मुलगी आहे ती, आणि आता सख्खी म्हटल्यानंतर इशूला खूप असं वाईट वाटतं, आणि जयू आत्या परत तिला म्हणते की तुझ्यासारखी नाही अशी उपरी। आता नमू ही इशूकडे पाहत असते, तिला सुद्धा खूप असं वाईट वाटतं, आणि इशू तर खूप अशी वाईट नाराज होते, आणि संजयला सुद्धा वाईट वाटतं जयू आत्या असं बोलल्यानंतर, आणि हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये मात्र आता जयू आत्याला खूप असा दम लागलेला असतो, अस्थमीचा त्रास असतो, धूळ तिच्या नाकातोंडात गेलेली असते, म्हणून आता तिचा पंप सुद्धा हा मोकळा असतो। तर इशू धावतच पंप आणण्यासाठी जात असते, परंतु गाड्यांची इतकी ट्रॅफिक असते तर इशूला यायला सुद्धा काही अशी जागा नसते, म्हणून आता ती दुसऱ्याचीच बाईक घेते आणि ती बाईक घेऊन आता तेथून जात असते, परंतु पुढे यायला मात्र आता वेळ नसतो। ती आता गाड्यावरून तशाच उड्या मारत लवकरात लवकर मला अस्थमेचा पंप घेऊन पोहोचलंच पाहिजे येत असते, आणि तेवढ्यात एका गाडीवरून तिचा पाय घसरतो आणि ती डायरेक्ट आता अर्णवच्या गाडीवर येऊन पडते, आणि अगदी अर्णवच्या गाडीची जी काही काच आहे तिच्या हातातील हेल्मेट ओढून त्याच गाडीवर पडलेलं असतं, आणि काच ही पूर्णपणे फुटली जाते। त्यावर आता इशू खाली पडते, तर अर्णव तिला म्हणत असतं की माझ्या गाडीची मला नुकसान भरपाई पाहिजे, आणि हे काच बदलणे ही 50,000 रुपये होतील। तेव्हा आता इशू म्हणते की आता जरी माझ्याकडे पैसे नसले तरी सुद्धा पैसे परत करण्याची माझी नियत आहे, मी आता माझ्या गणेशाची शपथ घेते की तुमचे 50,000 परत दिल्याशिवाय मी मुंबई सोडून जाणार नाही। तेव्हा मात्र आता अर्णव रागाने तिच्याकडे पाहत असतो। तर पुढे काय काय होते हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।